नमस्कार बहिणींनो, महाराष्ट्रातील तमाम अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताई यांना सप्रेम नमस्कार आहे. आजचा दिवस तुम्हा सर्वांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा ठरला. कारण की आज अंगणवाडी सेविका ताईंनी, मदतनीस ताईंनी खूप महत्त्वाचं म्हणजे काय, तर जे आंदोलन आहे तर ते केलेलं आहे. या आंदोलनामध्ये अत्यंत महत्त्वाच्या मागण्या ह्या ठेवण्यात आलेल्या आहेत आणि अंगणवाडी सेविका नेहमी आंदोलनामध्ये ज्या ज्या वेळेला उतरतात पूर्ण ताकदीनं लढा देतात आणि सरकारपर्यंत निश्चितच आमच्या बहिणींचा आवाज पोहोचण्याची जी काही ताकद असते ती प्रचंड असते. आणि म्हणून सरकारला सुद्धा ह्या मागण्यांकडे खूप बारकाईनं लक्ष द्यावं लागतं, ताकदीनं लक्ष द्यावं लागतं. आणि तेव्हा आमच्या सेविकाताई, आमच्या मदतनीसताई यांच्या मागण्या जोर पकडतात, पटलावरती येतात, सरकारी GRचा भाग बनतात आणि मग ते जे प्रश्न असतात तर ते मार्गी लागायला सुरुवात होते. परंतु एकदा किंवा दोनदा सांगितल्यानं सरकार ऐकतच असं नाही. अनेक वेळा अनेक ताकदीनं मोठ्या संख्येने ते सांगावं लागतं. आज सुद्धा तसंच झालं बहिणींनो. बघा, अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीस ताईंना मानधनवाढ देण्यात यावी. सेविका ताईंना 26,000 रुपयापर्यंतची पगार अथवा मानधन देण्यात यावं आणि मदतनीस ताईंच्या मानधनामध्ये सुद्धा लक्षणीय वाढ करण्यात यावी, अशा पद्धतीची मागणी झाली. कामगार कायद्यांच्या दृष्टिकोनातून सुद्धा जी नवीन आचारसंहिता लावलेली आहे, नवीन श्रमसंहिता लावलेली आहे, त्यामध्ये काय जे अन्यायकारी गोष्ट आहेत त्यांच्यावरती कुठंतरी बदल करण्यात यावा, अशा पद्धतीची मागणी केली. पेन्शन आणि ग्रॅज्युटीच्या संदर्भामध्ये पेन्शन खूप महत्त्वाची बहिणींनो. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ज्या वेळेला उतार वय येतं, ज्या वेळेला हातपाय चालत नाहीत, असं वाटतं की आता कोणाही समोर हात पसरवण्याची वेळ येऊ नये. संपूर्ण आयुष्यभर जितक्या कष्टानं तुम्ही जीवाचं रान करून, रक्ताचं पाणी करून श्रम केलेलं असतं, आता उतार वयामध्ये मात्र कोणाच्या समोर 1,000, 2,000, 5,000 रुपयासाठी जर हात पसरवायची वेळ असेल तर त्यावेळेस मनाला वाईट वाटतं, ती वेळ येऊ नये म्हणून उतार वयामध्ये आमच्या सगळ्या आजींना, आमच्या सेविका ताईंना, मदतनीस ताईंना एकतर ग्रॅज्युटी मिळावी, नाहीतर मग त्यांच्या पेन्शनचा प्रश्न जो आहे तर तो मार्गी लावण्यात यावा, अशा प्रकारची मागणी आज करण्यात आलेली आहे. आणि निश्चितच आशा आहे की सरकार म्हणून, महाराष्ट्र सरकार असेल, केंद्र सरकार असेल, ते निश्चितच या मागण्यांकडे खूप गांभीर्यानं लक्ष देईल. आणि आशा आहे मनामध्ये की पेन्शनचा प्रश्न, ग्रॅज्युटीचा प्रश्न आणि मानधनवाढीचा प्रश्न सरकार म्हणून, महिला आणि बालविकास खात्याच्या मंत्री म्हणून आदितीताई तटकरे याकडे खूप गांभीर्यानं पाहतील आणि ह्या मागण्या पूर्ण करतील, अशा प्रकारची अपेक्षा आहे. बहिणींना आपण कायम लक्षात घेतलं पाहिजे की श्रीमंतांचं कर्ज आपल्या देशामध्ये माफ होतं, हजारो कोटी रुपये त्या ठिकाणी माफ केल्या जातात. परंतु सेविका असतील, आमच्या मदतनीस ताई असतील, त्यांच्या वेतनाचा, त्यांच्या मानधनाचा, त्यांच्या प्रोत्साहन भत्त्याचा पैसे मात्र थकवले जातात आणि ते थकीत हप्ते अजूनसुद्धा सरकारकडेच बाकी आहे. त्याच्यामुळे हे थकीत हप्ते सुद्धा लवकरात लवकर आमच्या सेविका ताईंच्या खात्यामध्ये यावेत, आमच्या मदतनीस ताईंच्या खात्यामध्ये यावेत, अशा प्रकारची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आमच्या अंगणवाडी सेविका असतील, कर्तव्य पार पाडत असताना, सेवा करीत असताना अनेक वेळेला मृत्युमुखी पडतात. प्राण त्यांचा त्या ठिकाणी गमवावा लागतो त्यांना. परंतु स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता लढणारी माझी अंगणवाडी सेविका ताई, ज्या वेळेला तिला मिळणाऱ्या उपदानापासनं अर्थात ग्रॅज्युटीपासनं, तेही किती, फक्त लाख रुपये, तेही जर वेळेवर मिळत नसतील तर मग मात्र अडचणीमध्ये तिचे कुटुंबीय सापडतात. म्हणजे मृत्यूच्या आधी सेवा करत असताना तिच्या जीवाचे येले आहेत आणि ती गेल्यानंतर सुद्धा साधे लाख रुपये ग्रॅज्युटी जर तिला तिच्या कुटुंबियांना वेळेवर मिळत नसतील तर ती जिथं कुठं असेल आणि पाहत असेल की माझ्या कुटुंबाचे किती त्रस्त होत आहेत, किती त्यांना पीडा होत आहेत, वेदना होत आहेत, हे बघून तिला पुन्हा मृत्यूनंतर देखील एक प्रकारे वेदनाच होते. म्हणजे कुठंतरी अंगणवाडी सेविका, मदतनीस ताई हिच्यावरती अन्याय होतो की काय, असा प्रकारचा प्रश्न लक्षात येतो. आणि म्हणून ह्या सगळ्या मागण्या ज्या अतिशय महत्त्वाच्या आहेत या सरकारकडे मांडण्यात आलेल्या आहेत. आणि सरकार म्हणून महाराष्ट्र राज्यामध्ये आदितीताईंची ही खूप मोठी आता जबाबदारी आहे की आमच्या अंगणवाडी सेविकाताई ज्यावेळेला थकतील, ज्यावेळेस त्यांचे हातपाय चालणार नाहीत, त्यावेळेला त्यांना साथ देण्यासाठी ताईंनी निर्णय घ्यावा. ताई, तुम्ही हा निर्णय घ्या. ताई, हे तुम्ही करू शकता. कारण की
हजारो कोटी रुपयांची लाडकी बहीण योजना ताई आपण सुरू करू शकता. तर आमच्या ह्या ताई ज्या वेळेला उतार वयामध्ये जातील त्यावेळेला त्यांच्यासमोर प्रश्न नको निर्माण व्हायला. एकीकडे आमच्या सेविकाताई मदतनीस ताई प्रचंड काम करत असताना आपल्या न्याय हक्कासाठी जर त्यांना आंदोलन करावी लागत असेल तर हे कुठेतरी चुकीचं आहे. या ठिकाणी 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे कामासाठी दाम त्यांना भेटलं पाहिजे. दुसरं म्हणजे उतार वयामध्ये त्यांना काय भेटली पाहिजे, तर ज्या वेळेला हातपाय चालणार नाहीत त्यावेळेस आमच्या बहिणींना पेन्शन भेटणं खूप गरजेचं आहे. पेन्शन म्हणजे नो टेन्शन, आणि नो पेन्शन म्हणजे फुल टेन्शन. जगायचं कसं हाच मोठा प्रश्न येतो. तो नटसम्राट पिक्चर आम्ही बघितला, त्यामध्ये नाना पाटेकरचे येले शेवटच्या काळामध्ये त्याच्या पत्नीचे येले जेवढे होतात त्या वेदना पाहताना हृदयाला पीळ पडतो. स्वतःची मुलगी त्यावेळेला त्या नाना पाटेकरवरती पैसे घेतल्याचा आरोप लावते. किती वाईट वाटत असेल. मग आता मला तुम्ही सांगा, आयुष्यभर सरकारची सेवा केली, अंगणवाडीमध्ये दिलं ते काम केलं, ग्रॅज्युटी भेटली नाही, पेन्शन सुद्धा नाही, मग जगायचं कोणाच्या भरोशावर? तारुण्य गेलं, प्रौढपण गेलं, हातपाय थकले. आता शेतामध्ये जाऊ शकतो का? नाही. कोणाच्या कामावरती रोजाने जाऊ शकतो का? नाही. समाजामध्ये प्रतिष्ठा आहे, समाजामध्ये मान आहे. अरे अंगणवाडी सेविका आहे, अंगणवाडीवरती मदतनीस म्हणून काम करत होत्या ताई. आता मात्र जर रिटायर झाल्याच्या नंतर लोकांच्या घरी कामाला जायचं काम पडत असेल तर प्रश्न निर्माण होतो की संपूर्ण आयुष्य काम केल्याच्या नंतर कमावलं काय? फक्त मान. धन तर कमावलंच नाही. म्हटलं जातं याला मानधन. मानधन किती मोठा शब्द आहे, मानधन. पण त्या मानधनामधून जे धन मिळतं त्यांना साधा मान नाही मिळत. किती पगार तुम्हाला? म्हणले एवढे आहे. हे पगार तर येण्याच्या आधीच याला जाण्याचे 1000 रस्ते मोकळे झालेले असतात. मग ह्या पैशाचं करायचं काय? येण्याच्या आधी जे पैसे जायला तयार असतात, हाती येत पण नाही. अकाउंटमध्ये आले की फोन पेने यांना पाठवले, त्यांना पाठवले, यांची उधारी पाठवली, त्यांची उधारी पाठवली. मग झालं ना. मग राहिलं काय? काहीच नाही राहिलं. म्हणून आता आमच्या सर्वांची ती फार मोठी जबाबदारी आहे की आमच्यावरती ही जी पेन्शन आणि ग्रॅज्युटीचा जो प्रश्न आहे तो बहिणींचा मार्गी लागावा. त्यांच्या आयुष्यामधल्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत त्या सुटाव्यात, एवढी विनंती. खूप खूप धन्यवाद बहिणी.